नमस्कार मंडळी, मी आहे वैष्णवी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्पाइस अँड स्माईल मराठी. तर आज आपण उरलेले चपात्यांचा कुस्करा बनवणार आहोत. आमच्या इकडे त्याला तुकडे म्हणतात, शिया पोळ्यांचे तुकडे. काही लोक याला कुस्करा पण म्हणतात आणि याला आपण 2-3 पद्धतीने बनवू शकतो. एक पद्धत अशी असते की गुळाचा पाक बनवून घ्यायचा, एकदम पातळ गुळाचे दुप्पट पाणी घालून त्यामध्ये थोडंसं मीठ, इलायची पावडर आणि पोळ्यांचे मोठे मोठे तुकडे टाकायचे, तूप टाकायचं आणि ते शिजवून घ्यायचे. दुसरा प्रकार मी इथे दाखवला तसाच असतो, फक्त पोळ्या इतकं बारीक न करता एकदम जाड जाड करायचे आणि भरपूर पाणी टाकून शिजवून घ्यायचं, एकदम घट्ट करून घ्यायचं पण पाणी घालायचं, असं असतं. आणि हा एक प्रकार आहे, मला ह्याच प्रकारचे आवडतात. बाकी दोन मला काही तसे फार आवडत नाही, पण आमच्या घरी तीनही प्रकारचे बनतात. तर यासाठी काही नाही, मिक्सरच्या भांड्यामध्ये पोळी घ्यायची, बारीक करायची, तेच नेहमीचं जिरे, मोहरी, कांदा, टोमॅटो वगैरे ते सगळं घालायचं. टोमॅटो घालू शकता, मी नव्हता घातला. बाकीचं सगळं हळद, तिखट, मीठ वगैरे. मीठ जरा प्रमाणातच घालायचं, कारण की पोळ्यांमध्ये पण मीठ असतं, मग ते खारट होऊ शकतं. आणि साखर अगदी थोडीशी घालायची, एवढूशा साखरेने काय गोड वगैरे ते होत नाही, पण एकदम वेगळी अशी टेस्ट लागते. सो थोडीशी साखर घालायची, कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपले शिया पोळ्यांचा असा एक नाश्ता. उरलेल्या पोळ्या टाकून देण्यापेक्षा हे खूप टेस्टी असा नाश्ता बनतो. एकदा नक्की बनवून बघा. बाय, थँक्यू. माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब